होडगी येथील आयटी पार्कसाठी निश्चित केलेली जागा बदलण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्याने आयटी पार्क रखडण्याची चिन्हे दिसत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 जुलै रोजी मुंबईत बैठक घेऊन होडगी रोडवरील 50 एकर जागा आयटी पार्कसाठी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अवघ्या 8च दिवसात त्यांचे आदेश धुडकावत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी होडगी रोडवरील आयटी पार्कची निश्चित झालेली जागा बदलण्याचे आदेश MIDCच्या अधिकाऱ्यांना शनिवारी दिले। त्यामुळे आता पुन्हा आयटी पार्कच्या जागेचा नव्याने शोध होणार आहे। शिवाय आयटी पार्कची उभारणीही रेंगाळण्याची शक्यता आहे। शुक्रवारी उद्योगमंत्री उदय सामंत सोलापूर दौऱ्यावर होते। शासकीय विश्रामगृहात उद्योजकांसमवेत त्यांनी बैठक घेतली। या बैठकीत खासदार ज्योती वाघमारे यांनी होडगी रोडवरील आयटी पार्कची जागा योग्य नसल्याचे निवेदन दिले। त्यातच विकास मंचचे सदस्य केतन शहा यांनीही होडगी रोडवरील जागेवर आयटी पार्कसाठी इमारती उभारल्या तरी आयटी कंपन्या येणार नाहीत, कारण ती जागाच योग्य नसल्याचे मत मांडले। त्याची दखल घेत उद्योग मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांसमोरच होडगी रोडवरील जागा बदलण्याचे आदेश MIDCला प्रशासनाला दिले। जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांसमोरच होडगी रोडवरील जागा बदलण्याचे आदेश MID प्रशासनाला दिले। दरम्यान सोलापूर जिल्ह्यात शिंदे सेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे। शिंदे सेनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात पक्षीय ताकद वाढवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळेच उद्योग मंत्र्यांनी आयटी पार्कचे श्रेय मिळवण्यासाठी या विषयात विशेष लक्ष घातले आहे। यात खासदार ज्योती वाघमारे यांनीही स्वतःहून या प्रकरणात पुढाकार घेतला आहे। आयटी पार्कची उभारणी MIDC कडून होणार आहे। उद्योग खाते शिंदे सेनेच्या सामंत यांच्याकडे आहे। त्यामुळे भाजपने निवडलेल्या जागेला विरोध करत आयटी पार्कची जागा बदलून संपूर्ण श्रेय शिंदे सेनेलाच मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। आयटी पार्कच्या जागेचे श्रेय भाजपला जाऊ नये याची विशेष दक्षता शिंदे सेनेकडून घेतली जात असल्याचे दिसून येते। त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळू शकतो।